नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र दादाराजे भोसले बिजोडीकर. आज महाराष्ट्रीयन देशी बेंदूर आणि महाराष्ट्रीयन देशी बेंदूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते खिलारी बैलजोडीचं. आणि खिलारी बैलजोड म्हटलं की शेतकऱ्यांचा जीव की प्राण, आणि शेतकऱ्यांचा हा जीव की प्राण त्याचा उत्सव प्रत्येक वर्षी आपला जीव की प्राण. शेतकरी राजा हा आपलं गोधन जपत जे आपले खिलारी बैलजोड असते त्या खिलारी बैलजोडीचा उत्सव म्हणून प्रत्येक वर्षी महाराष्ट्रीयन देशी बेंदूर साजरा करत असतोय. आपल्या खिलारी बैलजोडीचा तो सण मोठ्या उत्साहात साजरा करत असताना आज महाराष्ट्रभर बेंदूर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काही ठिकाणी महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा केला जातो, काही ठिकाणी बैलपोळा साजरा केला जातो. परंतु झालंय कसं, काळाच्या ओघात आपले देशी गोधन जे आहे ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नष्ट होण्याच्या मार्गावर असताना जी आपली शेतामध्ये राबणारी बैलजोड होती ती बैलजोड नाहीशी होत आहे. आणि यांत्रिकीकरणाची सुरुवात झाल्यापासून, यांत्रिकीकरण शेतामध्ये आल्यापासून ट्रॅक्टर चलित पेरणी असेल, ट्रॅक्टर चलित नांगरणी असेल, ट्रॅक्टर चलित फनपाळी असेल, ते सगळं ट्रॅक्टर चलित आहे. आणि ट्रॅक्टरची संख्या वाढत असताना बैलांची संख्या घटत गेली आणि शेती ही पूर्णतः ट्रॅक्टरवरती अवलंबून राहिली. आणि ट्रॅक्टरवरती अवलंबून राहिल्यानंतर ज्यावेळेस महाराष्ट्रीयन देशी बेंदूर साजरा करण्याची वेळ येते त्यावेळेस बैलजोडच गावात नाही. संपूर्ण 4-2 गावात एखादी बैलजोड असते आणि बैलजोड गावात नसल्यामुळं देशी बेंदूर साजरा करायचा कसा याच्यावर सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिजवडी हे गाव अपवाद आहे. या बिजवडी गावातील जे शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे, बैलजोड गेल्याने ट्रॅक्टर आले, त्या शेतकऱ्यांनी गेल्या 3 ते 4 वर्षापासून महाराष्ट्रीयन देशी बेंदूरला बैल मिरवणुकीला पर्याय म्हणून ट्रॅक्टरची मिरवणूक मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. अतिशय उत्साहात ही ट्रॅक्टरची मिरवणूक काढली जाते. आणि ही ट्रॅक्टरची मिरवणूक काढत असताना प्रत्येक शेतकरी आपापला ट्रॅक्टर हा अतिशय वाखाणण्याजोगाने अतिशय सुंदर पद्धतीने सजवतात. त्याची डॉल्बी लावून, डीजे लावून गावभर मिरवणूक काढतात. आज आपण बघतोय की बिजवडीतील हे शेतकरी मोठ्या प्रमाणात जे विठोबा मंदिर आहे त्या विठोबाच्या मंदिरामध्ये आपले हे ट्रॅक्टर मिरवणुकीपूर्वी पूजनासाठी घेऊन आलेत. इथं ट्रॅक्टरची उद्घाटन होईल. श्रीफळ वाढून ते ट्रॅक्टर मिरवणुकीसाठी सज्ज आहेत. तुम्ही पाहू शकत असाल की हे सर्व ट्रॅक्टर आहेत. हे ट्रॅक्टर आज बिजवडी गावामध्ये मोठ्या उत्साहात आणि डीजेच्या तालावरती या ट्रॅक्टरांची मिरवणूक होईल. तुम्ही पाहू शकत असाल की हे बिजवडी गावातील ट्रॅक्टर आहेत, वाडी वस्तीवरील ट्रॅक्टर आहेत आणि हे शेतकरी आहेत. अति उत्साहात, अति आनंदात आपापले ट्रॅक्टर अतिशय योग्य प्रकारे, अतिशय सुंदर प्रकारे सजवून या विठोबा माळावरती घेऊन आलेत. इथे ट्रॅक्टर श्रीफळ वाढवून या मिरवणुकीला सुरुवात होईल. तुम्ही पाहू शकत असाल की असे बरेचसे ट्रॅक्टर आहेत. त्यानंतर एक गोधन पण इथं आणलेला आहे. तुम्ही पाहताय की अतिशय सुंदर प्रकारे ट्रॅक्टरची सजावट केलेली आहे. हे सर्व शेतकरी आपापले ट्रॅक्टर्स घेऊन या विठोबा माळावरती जमलेले आहेत. अतिशय हर्ष उल्हासात आणि आनंदात वातावरणात आज ट्रॅक्टरची जंगी मिरवणूक या बिजोडी गावामध्ये होईल. त्याचं दृश्य तुम्ही आमच्या चॅनलवरती पाहाल. अतिशय उत्साही वातावरणात आणि एकदम जंगी असं या मिरवणुकीचं स्वागत आपल्या बिजोडी गावचे ज्येष्ठ नागरिक ज्ञानदेव गाडवे, ते माजी ग्रामसेवक आहेत, ग्रामविस्तार अधिकारी होते. आज ते त्यांच्या हस्ते या आजच्या मिरवणुकीचं जंगी असं श्रीफळ वाढवून स्वागत करत आहेत, उद्घाटन करत आहेत. थोडा ते सर्व शेतकरी अतिशय आनंदी वातावरणात आणि उत्साही मनाने अगदी जंगी असं या ट्रॅक्टरची मिरवणूक काढतील. डीजेच्या तालावरती हे सर्व ट्रॅक्टर्स बिजवडी गावातून अतिशय वाखाणण्याजोगं ही आजची मिरवणूक असेल. गेल्या 3 वर्षापासून या ट्रॅक्टरची मिरवणूक या बिजवडी गावातून होत आहे.
संपूर्ण धनगर कुळाचं जे आराध्य दैवत आहे विठो बिरोबा, या विठो बिरोबाच्या प्रांगणामध्ये आज सर्व ट्रॅक्टर्स आणून उभे केलेले आहेत. आज विठो बिरोबाचं मंदिर खऱ्या अर्थानं दिसोडी आणि दिसोडी परिसरातील समस्त ग्रामस्थांचे नामदैवत म्हणून उदयास आलेलं आहे. आणि याच विठो बिरोबाच्या महाराजांची आज संपूर्ण दिसोडी आणि दिसोडी परिसरातील ट्रॅक्टर मिरवणुकीसाठी आणलेले आहेत. तर मित्रांनो, पुढची मिरवणूक तुम्हाला बिजोडी गावातून कशी होते